संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी 3 ते 4 आरोपी पकडले गेलेले आहेत आणि बाकीचे 3 आरोपी हे फरार आहेत. आणि यामधीलच एक त्यांचं नाव खंडणीमध्ये त्यांच्यावर एफ-आय-आर झाला ते म्हणजे वाल्मिक अण्णा कराड हे परळीचे. आता वाल्मिक अण्णा कराडवरती विधानसभेमध्ये सुद्धा बोट उचलले गेले. त्यानंतर बीडच्या मोर्चामध्ये सुद्धा त्यांच्यावरतीच सर्वांची तोफ होती. त्यामध्येच आका आणि आकाचा आका ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळाल्या असतील. पण यांच्या मागावरती पोलीस सीआयडी हे 22 दिवस तब्बल होते. त्यावेळेस यांना कुठलाही सुगावा लागला नाही किंवा कुठं आहेत हे सुद्धा माहिती पडलं नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पण मुख्यमंत्र्यांनी अनेक अशा ॲक्शनवर रिॲक्शन दिल्या आणि घेतल्या सुद्धा आणि त्यांच्या काही ॲक्शनमुळं काल बिळात बसलेला नागोबा काल बाहेर आला आणि 12 वाजून 2 ते 4 मिनिटाला त्यांनी स्वतःला सरेंडर केलं. पण या ठिकाणी तो सरेंडर झाला, त्याला केसच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. पण त्यापूर्वी 12 वाजता पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये एखादा व्यक्ती कार्यकर्ते घेऊन 2 नगरसेवक घेऊन तो सीआयडीच्या ऑफिसला येऊन सरेंडर होतो. याचा अर्थ काय? किंवा सरेंडर झालेला व्यक्ती त्या अगोदर व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्यामध्ये सांगतो की जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना फाशी व्हावी आणि यामध्ये माझा काहीही संबंध नाही अर्थार्थ. हा व्हिडिओ व्हायरल करून नंतर तो स्वतः सरेंडर होतो. मग व्हिडिओ केल्यानंतर त्याला अटकही होत नाही किंवा तो खून होऊन आज 22 दिवस झाले कालपर्यंत हे गायब होते. मग तुम्ही जर आरोपी नाही, तुम्ही जर तुमचा तर यामध्ये हात नाही, तुम्ही फक्त तुमच्यावर चुकीचा तर गुन्हा नोंद असेल तर तुम्ही गायब का होता 22 दिवस? तुम्ही त्यावेळेसच ह्या गोष्टी का नाही बोलल्या? असंही लोकांमध्ये प्रश्न सध्या येत आहेत. आता आपल्याला या विषयावर थोडी चर्चा करायची आहे. नेमकं हे मॅटर, हे प्रकार आणि सर्व शटल झालं का तुम्ही आता सरेंडर व्हा, हे सुद्धा या ठिकाणी चर्चा सुद्धा होते की आतापर्यंत 22-23 दिवस ह्या गोष्टीला होतात आणि परवा दिवशी धनंजय मुंडे आणि गृहमंत्री यांची भेट होते. त्यानंतर अचानक हा व्यक्ती सरेंडर करतो. यावरूनच चर्चा ह्या महाराष्ट्रामध्ये होऊ लागल्यात आणि वारंवार बीडमध्ये एका मोर्चामध्ये भाजपचे पदाधिकारी, भाजपचे आमदार, त्यामध्ये अभिमन्यू पवार असतील, सुरेश धस असतील, मुदंडा असतील, हे सत्ताधारी भाजपचे आमदार यांनी मागणी केली होती. आणि त्यांची मागणी हे पण होत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद नको आहे कारण त्यामुळं याची चौकशी ही थोडीशी हे होईल. पण असं काही नाही झालं. देवाभाऊंनी सांगितलं की जे आरोपी फरार आहेत त्या सर्व आरोपींची सगळी प्रॉपर्टी सीज आणि त्यानंतर सगळे बँक अकाउंट हे गोठवण्याचा जो आदेश दिला होता त्या आदेशामुळं ते त्या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन सरेंडर झाले असं लोकांना वाटते, लोक इथं समजतात. पण नेमकं 22 दिवसामध्ये नेमकं कुठल्या गोष्टी सेट झालेल्या आहेत? या 22 दिवसामध्ये कधीच वाल्मिक कराड या विषयावरती बोलले नाहीत किंवा धनंजय मुंडे या विषयावरती बोलले नाहीत. पण यावेळेस जो त्यांनी व्हिडिओ केलाय त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्या, फाशी द्या, पण त्या गोष्टीसोबत मला काहीही संबंध नाही आणि जे खंडनीय आहे तो सुद्धा माझ्यावरती गुन्हा खोटा आहे. ठीक आहे, आपण त्या दोघांना एक खोटं मानू, पण तुम्ही आतापर्यंत 22 दिवस गायब का होतात आणि तुमच्या हाताखाली हे लोक काम करतात बाकीचे. आणि त्यावेळेस जो सीआयडी तपासामधून ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी कुठल्या होत्या की त्या गाडीमध्ये 2 मोबाईल होते, त्यामध्ये 16 वेळा एका नेत्याला कॉल करण्यात आला. ह्या सगळ्या गोष्टी असतील, आताचं बीडचं राजकीय वातावरण असेल, यावरून कुठेतरी ह्या आकाचे दुसरे भरपूर अजून आका आहेत आणि ते भरपूर आकांनी ह्या आकाची सोय लावून ह्या आकाला यातून बाहेर काढायची योजना अगोदरच आखलेली आहे आणि ह्या योजना आखून नंतर ह्या आकाला सरेंडर व्हायला भाग पाडले. कारण ह्या आका जो सापडलाय हा आका फिल्मी स्टाईलनं गंध लावून पहिले व्हिडिओ पोस्ट करून गळ्यामध्ये गमछा घालून सोबत स्कॉर्पिओ 2 नगरसेवक परळीचे सोबत कार्यकर्ते त्या ठिकाणी पहिलेच हजर सीआयडी ऑफिसला. यांना सर्वांना माहिती आहे की आता हा सरेंडर व्हायला इथे येणार आहे. म्हणजे एवढी फुल तयारी एका सरेंडरची. आणि एक महत्वाची गोष्ट आहे, 2 दिवसापासून सोशल मीडियावरती एक बातमी फिरत होती बघा.
की बोललं जायचं की पुण्यामधून वाल्मिक कराड सरेंडर होणार आहेत. पुण्यामधून तुम्ही जरा मागच्या न्यूज काढून बघा 2 दिवसापूर्वीच्या, की पुण्यामधून हे सरेंडर होतील. हे सगळ्या सोशल मीडियावरती पसरलं होतं, सर्व लोकांना माहिती होतं. मग हे पोलीस फोर्सला किंवा CIDला माहिती नव्हतं का? तर हे पण लोक प्रश्न विचारतात. ही सगळ्या महाराष्ट्राला गोष्टी माहिती आहे. आता वाल्मिक कराड हे सरेंडर होतील, पण या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ करून सुद्धा तुम्हाला कळत नाही की हे सरेंडर होणार आहेत किंवा नाही. तरी तो व्यक्ती सापडत नाही. तो व्यक्ती डायरेक्ट स्वतः येऊन सरेंडर होतो. म्हणजे कुठेतरी पोलीस फोर्स म्हणा, CID म्हणा, कुठेतरी या ठिकाणी बॅकफुटला दिसते ह्या सर्व मामल्यामधून. आणि हेच त्यामध्ये ज्यावेळेस वाल्मिक कराड नावाचा गुंडा सरेंडर झाला, त्यावेळेस देवाभाऊनी एक बाईट दिली होती की गुंडा राज चालू देणार नाही. प्रूफ असतील, सबूत असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल. त्यामध्ये कुणासोबत फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, काय आहेत, हे काहीही पाहिलं जाणार नाही. आणि त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देईन असं त्यावेळेस सांगितलंय. पण राहून राहून एक गोष्ट वारंवार समोर येते, ते म्हणजे 22 दिवस नेमकं या गोष्टीवरती तपास यंत्रणा काय करत होती महाराष्ट्रामध्ये. एवढं सोर्सेस आहेत, एवढे पोलीस फोर्स आहे, CRP आहे, SRPF आहे, त्यानंतर आर्म्ड फोर्सेस आहेत, CID होती. तर महाराष्ट्रामध्येच एक आरोपी जर उघडा फिरत असेल, बिनधास्त स्कॉर्पिओतून फिरत असेल, त्यावेळेस ही यंत्रणा काय करत होती. आणि मग यंत्रणेनं असं केलंय का, सगळं पूर्ण सेटलमेंट करून अगोदरच सगळे पुरावे काय आहेत ते सर्व काही ओके करून यांना सरेंडर व्हायला सांगितलंय. हे पण शंका लोकांमध्ये येतं. आता एकूणच ह्या कराडांना अटक केलं आणि काल रात्री उशिरा कोर्ट उघडून केज येथे हजर करण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी सुद्धा पोलीस ताफा होता 125 ते 150 पर्यंत लोक तैनात होते. आणि त्यामध्ये कोर्टाच्या बाहेर सुद्धा दंगा झाला म्हणे. असे बातम्या आलेत काल की कोर्टाच्या बाहेर दंगा झाला. कराडाच्या लोकांनी तिथं दंगा घातला, कोर्टामधील गाड्या बाहेर काढा असे त्यांनी बोलले होते. आणि त्या ठिकाणी या दंग्यामधून त्या ठिकाणी सुद्धा रात्री सौम्य लाठीचार्ज करावा लागला अशी सुद्धा बातमी पुढे येते. म्हणजे कोर्टाच्या बाहेर अशा घटना घडत असतील, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या घटना घडत असतील. 22 दिवसापूर्वी एका भाजपच्या बूथ प्रमुख, एका चांगल्या व्यक्तीचा, चांगल्या सरपंच व्यक्तीचा, ज्या व्यक्तीनं 2 ते 3 टर्म गावामध्ये एकही गुन्हेगारी अंगावरती केस न घेता किंवा केस न करता कुठलेही रेकॉर्ड नसताना त्या व्यक्तीनं आपलं गाव चालवलंय, त्या व्यक्तीची हत्या होते. तेही हत्या निगरून होते. आणि त्यावरती जो काय समोर आहे त्या गोष्टी समोर अशा येतात. मग या ठिकाणी सर्व संपत्ती ज्यावेळेस सीज झाली त्यावेळेस अण्णा आले. मग या पाठीमागं, अण्णाच्या पाठीमागं कोण कोण आपली ताकद लावली होती, कोण कोण ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं होतं, किंवा आतापर्यंत अण्णा स्वतःहून सरेंडर झालेत की त्यांना सरेंडर करायला लावलंय, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आणि सगळंच होऊन त्यानंतर केजमध्ये ज्यावेळेस अण्णा आले त्यावेळेस आता सुनावणी झाली आणि जो वकील होते, सरकारी वकील, ते सुद्धा केस घ्यायला तयार नव्हते म्हणे, अशा सुद्धा बातम्या पुढे आल्या. मग एवढं दहशत त्या ठिकाणी निश्चित यांची आहे. त्यामुळं जे देवाभावाने बोललेले आहेत, गुंडाराज महाराष्ट्रात चालू देणार नाही, यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी होईल. आणि वाल्मिक नावाच्या ज्या प्रवृत्त्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ही गोष्ट फक्त वाल्मिक कराडांची नाही, ही गोष्ट फक्त बीडपुरती मर्यादित नाही, परळीपुरती मर्यादित नाही. ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये, अशाच भारतामध्ये वारंवार घडत आहेत. फक्त ह्या गोष्टीला ते सरकार कसं हाताळतं हे महत्वाचं असतं. ते संबंधित मंत्री, संबंधित नेते लोक, संबंधित सरकार ते हाताळणं, ते जे प्रकरण आहे ते कसं हाताळतं आणि ते गुन्हेगारी कशी मोडीत काढतं, यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. शासन कुणाचं येऊ द्या, सरकार कुणाचंही येऊ द्या, त्यामध्ये ह्या अशी लोक असणारच. फक्त ह्या लोकांचा बंदोबस्त लावणारं सरकार पाहिजे, यावरती ऍक्शन घेणारं सरकार पाहिजे. आता येथून एक प्रवाह, मतप्रवाह असा हे बोलतो, आता वाल्मिक कराड सरेंडर झालेत म्हणजे ते सुटण्याची तयारी करून सरेंडर झालेत.
आता जे त्यांच्यावरती आरोप केले आहेत ते आरोप सुद्धा सिद्ध होणार नाहीत आणि यातून वाल्मिक कराड एक क्लीन चिट घेऊन बाहेर येतील असंही बोललं जातं. जे खंडणीचे गुन्हे आहेत, जे मर्डरचे गुन्हे आहेत, काय गुन्हे आहेत त्यामध्ये हे अण्णा सापडणार नाहीत आणि सापडले तर एखाद्या वर्षामध्ये हे बाहेर येतील अशी व्यवस्था त्यांची केली आहे म्हणून त्यांना तिथं सरेंडर करायला लावलं होतं असे हे लोक म्हणतात. आता नेमकं बघा, आता वाल्मिक कराडला 14 दिवस CID कोठडी आहे. त्यानंतर जो काही कोर्ट निर्णय देईल त्यावरून कळून जाईल की आता पुढील जे महाराष्ट्राचं भविष्य आहे ते भविष्य कसं आहे. जर यातून जर वाल्मिक कराडसारखे जर लोक बाहेर सहज सुटत असतील तर निश्चितच धोक्याची घंटा वाजत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोक निर्णय आणि विचार करतील वोटिंगच्या वेळेस. कारण तुम्हाला देवाभाऊला किंवा भाजपला ज्या एका स्वप्नानं किंवा एका आशेनं वोटिंग केलेली आहे त्या वोटिंग निरर्थक जाऊ देऊ नका. लोकांच्या आशा तुम्ही धुळीस मिळवू नका. योग्य ते कार्यवाही करा, योग्य ते गुन्हेगाराला योग्य ती सजा द्या. जे त्यामुळे ते गुन्हेगार असतील त्यांना सजा नक्कीच द्या. तुम्ही जो दिलाय शब्द महाराष्ट्राला देवाभाऊने, जे गुन्हेगार आहेत सिद्ध झालं तर सजा देऊ, पण त्याला सिद्ध सुद्धा करू द्या जे खरं असेल तर. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा. व्हिडिओ शेअर करा.